मित्रांनो नमस्कार, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025ची सर्व प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यात आली आहे आणि सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती निवड याद्या कधी लागतील। तसेच सर्वांना प्रश्न पडला आहे की निवड याद्यांना का उशीर होतोय, निवड याद्या कधीपर्यंत लागतील। तसेच जी काही भरतीच्या विरोधात एक कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती, त्या याचिकेचं काय झालं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आपणास येणारा जो काही भरतीचा टप्पा असेल, कन्वर्ट राऊंड असेल, तसेच यानंतर जी काही टेट 4 होणार आहे, TET होणार आहे किंवा CTT होणार आहे, या संदर्भात ऑथेंटिक अपडेट वेळोवेळी आपणास दिल्या जातील। त्यामुळे सर्वांनी शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, वळूया मुख्य मुद्द्याकडे। कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये भरतीच्या विरोधात किंवा भरतीवर स्टे आणा अशी एक याचिका दाखल झाली होती। ती याचिका BE इंजिनिअरिंग झालेले मुलं आणि BCA झालेल्या मुलांनी दाखल केली होती की आम्ही जी काही शैक्षणिक पात्रता सर्व पूर्ण केली आहे, परंतु आम्हाला प्रेफरन्सेस आले नाहीत, त्यामुळे ह्या भरतीवर स्टे आणून आम्हालाही प्रेफरन्स उपलब्ध करून देण्यात यावेत आणि आम्हाला ही भरती प्रक्रियेत संधी देण्यात यावी। त्या याचिकेचं काल सुनावणी झाली। त्या सुनावणीमध्ये कोर्टाने काय निर्देशनं नोंदवलेली ती अत्यंत महत्त्वाची आहेत। त्या ठिकाणी कोर्टाने स्पष्ट केले की जी काही भरती प्रक्रिया सुरू आहे त्यावर कसलाही स्टे हा दिला जाणार नाही। तसेच फेज 1 मध्ये ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीसाठी प्रेफरन्सेस BE आणि BCA झालेल्या मुलांना उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत। तसेच सध्या त्या याचिकेवर कसलाही स्टे नाही। तर सुनावणी झाली आणि त्या ठिकाणी जी काही भरती होणार आहे त्या भरतीला गो हेड कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आला आहे आणि त्या याचिकेची पुढील सुनावणी ही 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे। मित्रांनो, या गोष्टी या याचिकेतून क्लिअर झालेली आहे की भरती प्रक्रियेवर कसलाही स्टे त्या याचिकेच्या माध्यमातून देण्यात आलेला नाही। मात्र त्या ठिकाणी कोर्टाने एक नमूद केलं आहे की नव्याने ज्यावेळेस प्रेफरन्स मागवण्यात येतील त्यावेळेस त्या मुलांना इंटरव्हेन्शन दाखल करण्याची संधीही दिलेली आहे। मात्र भरतीवर कसलीही बंदी आली नाही, त्यामुळे निवड याद्या लागण्यास कोणताही अडसर या ठिकाणी राहिलेला नाही। आता वळूया मुख्य मुद्द्याकडे की निवड याद्या लागण्यास उशीर का होत आहे। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार निवड याद्या दोन्हीही एकत्र लावण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाचा आहे। म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू दोन्ही याद्या सोबत कशा लावता येतील यावर काम सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या तयार आहेत, परंतु विथबद्दल कसं करता येईल किंवा दोन्ही याद्या कशा लावता येतील एकत्र, त्याच बाबतीत सध्या खल सुरू आहे आणि पवित्र पोर्टलचं जे काही पोर्टल आहे ते रन करत आहे। मित्रांनो, आपणास माहितीच असेल की 2024चा जो काही सेकंड टप्प्यातील राऊंड झाला होता त्या ठिकाणी निवड याद्या लावताना थोडीशी चूक झाली होती। त्यामुळे प्रशासन अतिशय सजग आहे यावेळेस आणि कसलीही चूक न राहता निवड याद्या एकदम काटेकोर आणि पारदर्शक लागल्यासाठी पाहिजेत यासाठी प्रयत्न करत आहे। त्यामुळे थोडा वेळ लागतोय। निश्चितच प्रशासनांनाही या गोष्टीची जाणीव आहे की मुलं चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत यादीची। मात्र एक गोष्ट महत्त्वाची तर समजून घेणं गरजेचं आहे की याद्या थोड्या उशिरा लागल्या तरी चालतील, मात्र त्या पारदर्शक आणि कोणीही बोट न करणाऱ्या किंवा त्या यादीकडे संशयाच्या नजरेनं पाहणारा असं न होण्यासाठी थोडा वेळ प्रशासनाला द्यावा लागणार आहे आणि त्यातून ज्या काही याद्या लागतील त्या एकदम परफेक्ट असतील। तर मित्रांनो, त्यामुळेच याद्या लागण्यास थोडा उशीर होत आहे। अंदाजे याद्या या जवळजवळ 1 तारखेपर्यंत लागण्याचा एक प्राथमिक अंदाज आहे। निश्चितच 1 तारखेपर्यंत याद्या लागतील आणि तोपर्यंत आपणास निश्चितच वेट आणि वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे। परंतु ज्यावेळेस या याद्या लागतील त्यावेळेस निश्चितच त्या याद्यामध्ये नाव किंवा बोट ठेवायला जागा नसेल अशा प्रकारच्या याद्या लावण्याचं प्रशासनाचं काम सुरू आहे। कारण याआधी ज्या काही चुका झालेल्या आहेत त्यातून प्रशासन सजग झालेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी याद्या काटेकोर कशा लावता येतील यासाठी प्रयत्न त्यांच्या युद्ध पातळीवर सुरू आहेत। निश्चितच मित्रांनो, 1 तारखेपर्यंत निवड याद्या जाहीर होतील। आपणास या व्हिडिओबद्दल काय वाटतं निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तसेच शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।